या बीजेपीने एवढी महागाई केली, आम लोकांना जगायचं राहिलं का काही? मोदीजीला करायला पाहिजे, कारण काय तो विकास चांगला आहे आणि मोदीचं कार्य चांगलं आहे. आणि काँग्रेसचं म्हणलं की तुम्ही घेतच नाहीत. आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहात. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा जा. तुम्हाला सांगतो अनाज द्यालेत, गहू तांदूळ द्यालेत आणि तुम्हाला सांगतो गॅस द्यालेत. ग्रामीण भागामध्ये सिलेंडर काय होतं हे महिलांना माहीतच नव्हतं. कोणत्या पक्षाकडून आहे? भाजप आहे. मी सगळं माहिती आहे. सगळं जा तुम्ही जा चक माहिती आहे मला, सगळं माहिती आहे. जा. आम्हाला आरक्षणमुळं आम्हाला फार राग आहे भाजपचा. आम्हाला आरक्षण, मराठा आरक्षण तर मिळालं नाही. भ्रष्टाचार करणारे जे नेते आहेत एका पक्षात आलेत असं म्हणतायत लोक इथले. तुम्हाला खरं वाटतंय का? मला काँग्रेसलाच मतदान पडणार आहे आमच्या खेड्यामध्ये. हो, मी काय साधा माणूस नव, मी मॅट्रिक शिकलेला आहो, नोकरी करून घरी बसलेला माणूस हो मी. तुम्हाला वाटलं का? लोकांच्या मनात राग आहे, संताप आहे आणि बरंचसं मालाला शेतकऱ्याचा भाव नाही. आज कापसाला काय भाव आहे? ज्यानं विकास करेल नेमका विकास करणारा कोण असू शकते तुमच्या मनात? ज्यानं काम करेल त्यालाच आम्ही मतदान टाकतो. हे महागाई, आता गॅसचे भाव कुठल्या कुठे गेले, म्हणजे गोरगरिबाची म्हणजे एवढी आपला अडचण झाली या महागाईमुळेच मानतो आपलं फक्त आपलं बीजेपीचा. नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघतो तुम्ही? सगळ्याच्या मनावर राहते. त्याच्यामुळे भाजपवर आम्ही नाराज आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण. मराठ्याला आरक्षण देतो म्हणून दिलं नाही, त्यामुळे सगळे सूर्य हा नियम लागू केला नसल्यामुळे आम्ही वसंतराव चव्हाण याला मतदान करणार आहोत. नेमकं काय कारण? नांदेडचा खासदार म्हणून त्यांच्याकडे तुम्ही होते उमेदवार पाहिजे ना, मोठा उमेदवार. तुला तेच पाहिजे असं वाटतं का? दादा इथलं कोणीच काम करणार नाही माणूस. सगळेजण आपलं आपलं घर बघायला लागले. हे या पक्षात, ते त्या पक्षात. याला कोणाला याला गरीब माणसाचं काहीच घेणं देणं नाहीये. सगळेजण आपलं आपलं बघायला लागलेत. मी वंचित बहुजन आघाडीला मतदान देणार आहे दादा. काय नेमकं कारण वंचित बहुजन आघाडीला? कारण दादा खासदार म्हणून प्रतापराव पाटील कामं केलेले सांगतील का? प्रतापराव पाटील चिखलीकरांनी तुमच्या नजरेसमोर महत्वाचे कामं केले असे 3 कामं सांगता येतील का तुम्हाला? काय सांगता येत म्हणजे तेवढा चव्हाण साहेब आहेत, करू शकतात विकास चांगला. वंचित बहुजन अविनाश भोशीकर काय कारण असू शकते? आता हे जे आता बीच मध्ये जे ह्यांनी सत्ता पलटली ना, भाजपमध्ये गेले, बाकीचे सगळे भाजपमध्ये गेले. खासदार म्हणून आता बीजेपी सरकार बरी आहे सध्याला शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याला काही योजना आहे? महागाईबद्दल? महागाई तर खूप वाढली ना. महागाईमध्ये हे कोणाच्या काळात वाढली? बीजेपीच्याच काळामध्ये वाढली, म्हणून तर आता सध्याला विचार करावा लागायला. वसंतराव चव्हाण. किस वजह से वसंतराव चव्हाण? थोड़ी परेशानी है, थोड़ी दिक्कत है, इसलिए वजह सब हर एक चीज़ की महंगाई बढ़ गई, थोड़ी दिक्कत हो रही पब्लिक को भी, जनता को भी, इसलिए थोड़ा वसंतराव चव्हाण. हमारा तो नेता अशोकराव चव्हाण साहब थे, हम तो उनके पीछे थे. उन्हें आप चले गए, इसलिए हमको इनके साथ जाना पड़ा, वसंतराव चव्हाण के साथ. या मोदीला तर मतच देऊ नये. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज. मित्रांनो, देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने मी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू असताना नांदेड शहरालगत असलेल्या कवठा नाका या ठिकाणी आलेलो आहे. बाजार भरला या ठिकाणी आणि अनेक खेडेगावून या ठिकाणी महिला मंडळी आणि पुरुष मंडळी सुद्धा आलेले आहेत. आपण जाऊया, काही नागरिकांकडून मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्या सोबत यायचं काका. आता 2 दिवसानंतर लोकसभेची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. कसं असणार आहे वातावरण नांदेड जिल्ह्यासाठी? मोदीजीला करायला पाहिजे, कारण काय तो विकास चांगला आहे आणि मोदीचं कार्य चांगलं आहे. तुम्हाला सांगतो अनाज द्यालेत, गहू तांदूळ द्यालेत आणि तुम्हाला सांगतो गॅस द्यालेत, सर्व काय देतात. लोकसंख्या थोडीशी महागाई आहे, परंतु त्या महागाईच्या लोकसंख्येच्या अनुसार काही महागाई नाही. लोकसंख्या जास्त झालेली आहे भारताची, त्यामुळं महागाईचं काही नाही त्याच्यामध्ये. मोदीजीला मतदान व्हायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी सिलेंडर जो होता तो 350 रुपये ते 400 रुपयाला होता, परंतु आता तोच सिलेंडर 1000 रुपयाला पोहोचलाय. त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं? हा, बरोबर आहे सर. त्यावेळेस लोकसंख्या कमी होती आणि असं ग्रामीण भागामध्ये सिलेंडर काय होतं हे महिलांना माहीतच नव्हतं. सगळे लूटमार होती नांदेडमध्येच, येत्रीच दुसरीकडे कुठंच नव्हती. सिटीमध्येच मोठे लोक आहेत ना, तेच लोक भ्रष्टाचार करून सिलेंडर घ्यायचे आणि गरीबाला तर मिळायचंच नाही कधीच. मग आता त्याच्यामुळे आता बघा मोदीजीनं ते सर्वांना दिलं.
कोण आहेत उमेदवार तुमच्या आवडीचे उमेदवार कोण आहेत नांदेडच्या खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? आता आम्हाला तर प्रताप पाटील चिखलीकरच आहे. त्यांनाच मतदान आम्ही करणार आहे. कारण का मोदीजीसाठी करायचंय. त्यांचं विशेष कार्य आम्हाला काही वाटणार पण मोदीजीसाठी करायचंय. धन्यवाद काका दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. अजूनही काही माझ्यासोबत तरुण मंडळी असणार आहेत. तर कुठून आलात? बाजार केलात का तुमचा? कोणतं गाव? आता 26 तारखेला लोकसभेची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. कसं बघता या निवडणुकीकडे? चांगल्या दृष्टीने बघावं लागेल. कशा दृष्टीने बघता? नेमका माणूस कोणता आहे? विकास करणारा माणूस कोणाकडे बघता? पूर्वी तर आशिफराव साहेबांनी विकास नांदेडमध्ये होते. आता परत त्याने त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर त्यांच्याकडेच बघावं लागेल. त्यांच्यानुसार बीजेपी सरकार नेता कुणीकडे जर गेला तर ते मान्य कराल का? नेता समजा अगोदर अशोकराव चव्हाण जे होते ते काँग्रेसमध्ये होते, पुन्हा त्यांनी बीजेपी जॉईन केली. आता तुम्ही त्यांच्याकडेच हे करणार? करावंच लागेल. कारण का जिथं वस्ती राहिल्याच्यानंतर त्या नियमानुसार तर काम करावंच लागेल. मतदार यादीमध्ये नाव आले? पहिल्यांदा मतदान करणार आहात. कशा उमेदवाराला निवडून देणार आहात? नांदेडचा खासदार म्हणून कोणत्या? चांगला म्हणजे कसा? जो की विकास कामे करतील, रोडचे दिशा कशी झाली आहे त्याचे चांगली कामं करतील अशाच उमेदवाराला मी निवडून देईन. कुठून आलात सर तुम्ही? मी इथलाच आहे नांदेड. एकूण जर बघितलं तर आता तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात आणि सगळेच जे लोकांमध्ये जे चर्चा आहेत ते बोलण्याचं माझं काम आहे. सगळे जे भ्रष्टाचार करणारे जे नेते आहेत एका पक्षात आलेत असं म्हणतायत लोक इथले. तुम्हाला खरं वाटतंय का? मला जे चांगलं वाटेल त्यांना मी मतदान देईल. त्यांची मी हिस्ट्री बघेन नंतरच त्यांना मतदान देईल. तर हे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार होते. काकू कुठून आला तुम्ही? आणि शिल्पा कसं आहे तुमच्या मनामध्ये काय वाटतं? नांदेडचा खासदार म्हणून कोणाला मत असणार आहे? प्रतापराव चिखलीकर. काय कारण आहे प्रतापराव पाटलांना देण्याचं? ते मदत करतात गरीबाला. चांगले. तुम्हाला एखाद्या वेळेस केलं मदत? केले काय अडचणीला? आमच्या मुलीची तब्येत ठीक नव्हती. अजूनही काही या ठिकाणी मंडळी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. खूप दूरवरती बाजार भरलेला आहे. आपण जाऊया. बाजारामध्ये खूप दुरून लोक आलेले असतात. काका निवांत बसले आहेत, बघू शकता तुम्ही. मी थेट काकाकडे जाणार आहे. काका 26 तारखेला मतदान प्रक्रिया आहे. कसं आहे नांदेडचा खासदार म्हणून कोणाला निवडणार आहात? आता कोण लावतंय कोण आठवत ते आता घरी गेल्यावर. कोण कोण उभे आहेत ते माहित आहे का तुम्हाला? लोकसभेचे उमेदवार, खासदारकीसाठी उभा राहिलेले उमेदवार तुम्हाला माहित आहेत का? हो. कोण कोण आहे? चिखलीकर कोणत्या पक्षाकडून आहेत? भाजप आहे. मी सगळं माहिती आहे. सगळं जा तुम्ही जा चक माहिती आहे मला. सगळं माहिती आहे. जा. ते काय ते जाणार आहेत. मी तुम्हाला बोलण्यासाठी आलो. काही बोलायचं नाही. आम्हाला आरक्षणमुळे आम्हाला फार राग आहे भाजपचा. आम्हाला आरक्षण, मराठा आरक्षण तर मिळालं नाही. आमच्या लेकरा बाळायला आमच्या आरक्षण नाही. ते जरगे पाटील आम्हाला परेशान करायला. जरगे पाटील किती वेळ फिरायला इकडे. काल परवा आलेगाव सौरा त्याला हिंडला. त्याच्यामुळं आमचं मतदान. नेमकं कोणतं आरक्षण म्हणताय तुम्ही? मराठाचं आरक्षण, आपल्या लेकराचं आरक्षण. जरंगे पाटील तुमच्यासाठी लढतायत. हो लढायला. मग कोण द्याले का आरक्षण? दिले काय आपल्या तुमच्या मोदी? परेशान करायला म्हणताय ना तुम्ही? परेशान म्हणजे आम्ही परेशान व्हायलो करणं झालेत. आम्ही स्वतः परेशान व्हायलो आरक्षणमुळं. समजलं की आमचे लेकरं बाळ शिकलेले आहेत, त्याला नोकऱ्या नाहीत. परेशानाचं. तर काकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, आरक्षण नसल्यामुळे नेमकं कोणाला मतदान करायचं ते आम्ही ठरवू असं त्यांचं प्रतिक्रिया आहे. मी पुन्हा एकदा येतो काका तुमच्याकडे. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. हा काय म्हणलात? काँग्रेसलाच मतदान पडणार आहे आमच्या खेड्यामध्ये. हो. मी काय साधा माणूस नव्ह. मी मॅट्रिक शिकलेला आहोत. नोकरी करून घरी बसलेला माणूस हो मी. तुम्हाला वाटले का आरक्षणच मिळणार आले? एवढी सभा घेतली आमच्या इथं वाडीला, मोसामानवाडीला. मोदीने यानं आपल्या जरगे पाटला ना. काही लिहून घेतलं तरी काही घोर नाही. आम्ही भीत नाही. समजलं की. धन्यवाद. अजून काही मतदार आलेले आहेत. सर कुठून आला तुम्ही? नांदेडमध्ये. झालाय बाजार? हो. कसं असणार आहे वातावरण जे आहे? मराठा आरक्षणामुळे परिणाम होणारच आहे भाजपला. कसा परिणाम होईल सांगता येईल? लोकांच्या मनात राग आहे, संताप आहे आणि बरंचसं मालाला शेतकऱ्याचा भाव नाही. आज कापसाला काय भाव आहे? याची परिस्थिती काय आहे बघा ना.
मराठा समाजाचे उमेदवार आहेत ना, प्रतापराव पाटील चिखलीकर हे मराठा समाजाचे आहेत ना, मग कसं काय असेल चित्र? चित्र सध्या त्याला जरांगे पाटील म्हणजे त्यालाच आहे ना, बाकी काय नाही. आम्ही इथलेच आहात. 21 तारखेला मतदान करायचं आहे, कशा उमेदवाराला निवडायचं आहे? निवडून देण्याचं कारण म्हणजे काय सर, आता हे महागाई, आता गॅसचे भाव कुठे गेलेत, म्हणजे गोरगरिबाची म्हणजे एवढी आपलं अडचण झाली या महागाईमुळेच मानतो आपलं फक्त आपलं बीजेपी. महागाई आपल्या एकदम किती भडकलेली आहे. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहेत का? प्रताप पाटील चिखलीकर आहे. त्यांचे विरोधी कोण आहेत? नाही वसंतराव चव्हाण आहेत काँग्रेसकडून, महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण आहेत, भारतीय जनता पार्टीकडून महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत, आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत. कसं असणार आहे? अविनाश भोशीकर आहेत. या तिघांची लढत जी होणार आहे त्या तिघांपैकी कोण सरस राहील तुम्हाला काय वाटतं? खरंच म्हणजे काय नाही सर, बाकी अडचण काय नाही, म्हणजे महागाईचा दन काय नाही, गोरगरिबाला आता सण होईल त्याच्या. आता कांद्याचे भाव कुठे गेले, माळव्याचे भाव बघा आता एकदम याच्यामध्ये, म्हणजे पुण्या तरी मालाला आपली आहे काय, सोयाबीनचं तसं झाले, कापसाचं असं झाले, शेतकरी त्याच्यामुळे परेशान. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. सर कुठून आला तुम्ही? बाजार करण्यासाठी आला? सर मी कंधारून आलो. इथे बाजार करण्यासाठी आला का? इथे राहतात? बरं, 26 तारखेला तुम्हाला आता मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा दिवस येतोय. नांदेडचा खासदार म्हणून कुणाकडे बघता? तर असं पाहता कसं आहे, भाजपनं शेतकऱ्याचा कोणताच भाव वाढलेला नाही. सोयाबीन, कापूस जशी आहे तसंच आहे. जसं कर्मचाऱ्याला डे वाढतो, सगळ्याच्या किमती वाढल्या, पण बाजारभाव कोणताच वाढला नाही. त्याच्यामुळे भाजपवर आम्ही नाराज आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण, मराठ्याला आरक्षण देतो म्हणून दिलं नाही. त्यामुळे सगळे सोयरे हा नियम लागू केला नसल्यामुळे आम्ही वसंतराव चव्हाण याला मतदान करणार आहोत. धन्यवाद. तर एकूणच या मतदारांच्या प्रतिक्रिया पाहिला असता आपण कवठ्याच्या बाजारामधून हे अपडेट तुम्हाला मी देतोय, कारण याच ठिकाणी अजूनही काही महिला आलेल्या आहेत, पुरुष आहेत, वयस्कर काका माझ्यासोबत असणार आहेत. काका बाजार झाला काय? सुरुवात आहे आता आम्ही साहेब. बरोबर. 26 तारखेला मतदान करायचंय. आता 26 तारखेला 2 दिवसानंतर नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? आता माझ्या मनावर आहे सर. काही हरकत नाही. 3 उमेदवार आहेत लढतीमधले, मोठ्या ज्यांची लढत होणार आहे, बीजेपी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी. तिघापैकी कोणाला मतदान जास्त होईल असं वाटतंय? आपल्या मनावर काय सर, आपल्या माझ्या मनावर मी टाकणार. कशा माणसाला निवडून देणार आहेत? ज्याने विकास करू तरच नेमका विकास करणारा कोण असू शकते तुमच्या मनात? ज्यानं काम करेल त्यालाच आम्ही मतदान टाकतील असं आमचं मत आहे. मला नाव असं सांगता येणार नाही का की ह्या माणसाने, हा म्हणजे दबाव काय आहे का तुमच्यावरती? नाव जर घेतलं तर काय तुम्हाला टार्गेट करतील कोणी लोक, तुम्हाला काय म्हणतील असं वाटतं? माझ्या मनावर आहे, माझं नाव कोणी घेऊ शकत नाही. मी कोणाला टाकतो, माझ्या मनात आलं त्याला. व्हेरी गुड. पुन्हा पुढे जाऊया आपण. याच ठिकाणी अनेक महिला देखील बाजार करण्यासाठी आलेल्या आहेत, आणि या बाजारामधून मी तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीचं नांदेडकरांच्या मनात काय आहे, नेमकं कुणाला लोकसभेचा खासदार म्हणून त्यांनी ते निवडणार आहेत हे बघण्यासाठी आपण याच बाजारामध्ये आलेलो आहेत. काकू माझ्यासोबत बोलतील का? काकू तुम्ही कुठून आलात बाजार करण्यासाठी? कॅमेरा करून बघा ना. मला बोलता येते मराठीच बोलतो मी, मराठीच बोलतोय ना मी तुमच्याशी. मला सांगा तुम्ही, ठीक आहे काय हरकत नाही, तुम्ही कुठून आलात बाजार करण्यासाठी? एकदम मराठी तुमच्याशी बोलतोय असं. विष्णुपुरीहून आलात. झाला बाजार का सुरू आहे? आता करणं चालू आहे. आता 26 तारखेला तुम्हाला मतदान करण्यासाठी जायचंय. नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? सगळ्याच्या मनावर राहते, घरच्या सगळ्याच्या. अच्छा, म्हणजे सगळेजण घरी बसून विचार करून त्या मतदानाच्या दिवशी तुम्ही जाणार. धन्यवाद काकू, काही हरकत नाही. बिलकुल तुमचं मत आहे, परंतु विकास करणाऱ्याला देणार आहात का फक्त थापा मारणारा देणार आहे? हे मला तुम्हाला विचार. नाही विकास करणारा. विकास करणारा म्हणजे कोण? नाही बाबा, मी नाही सांगतो. तर हे काय महिलांचे जे आहे. काकू आणखी काही माझ्यासोबत महिला आहेत. काकू कुठून आलात? राहते कवठ्या. राहता. 26 तारखेला मतदान करण्यासाठी जायचंय. चिखलीकर. नेमकं काय कारण? नांदेडचा खासदार म्हणून त्यांच्याकडे होते उमेदवार पाहिजे ना, मोठा उमेदवार. तुला तेच पाहिजे असं वाटतं का? उमेदवार मोठा पाहिजे की नाही त्यांच्यासोबत. चला ठीक आहे. अजून आपला पुढे जायचं आहे, खूप दूरवरती बाजार भरलाय. असं तुम्ही पुढे यायचं, फास्ट करूया आपण थोडस. आणखी काही बरेच नागरिक माझ्याशी संवाद साधताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
या सर, पुढे या तुम्ही इच्छुक आहात मला समजतंय. या समोर या, असं या कॅमेराकडे. कुठून आलात दादा, कुठून आलात? आम्ही सिडकोन आलो दादा. कुठून आलात? काय म्हणतं तुमचं मत की आता 26 तारखेला मतदान करणार आहेत, नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघ? दादा इथलं कोणीच काम करणार नाही माणूस. सगळेजण आपलं आपलं घर बघायला लागलेत. हे या पक्षात, ते त्या पक्षात. याला कोणाला याला गरीब माणसाचं काहीच घेणं देणं नाहीये. सगळेजण आपलं आपलं बघायला लागलेत. म्हणजे तरीही तुम्हाला मतदान करावं लागणार आहे. नेमकं कशा उमेदवाराला, कोणत्या उमेदवाराला मतदान असणार आहे? मतदान तर करावंच लागणार आहे दादा, पण ते कसं आहे, गुप्त मतदान आहे. सामान्य माणसाला, चांगल्या माणसाला बघून मतदान करावं लागणार. कोण असू शकतंय हे बोलू शकत नाही. आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान देणार आहे दादा. काय नेमकं कारण वंचित बहुजन आघाडीला? कारण दादा अविनाश भोशीकर जे साहेब ते चांगले माणसं आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना मत देणार आहे. नांदेडचा विकास करू शकतील अविनाश भोशीकर निवडून आल्यानंतर, असं तुम्हाला वाटतंय? 100% करू शकतो, 100% करणार. मिश्र प्रतिक्रिया बघताना तुम्हाला कवठाच्या बाजारातून मिळते. बघूया, आपण आणखी पुढे जाणार आहोत. बरेचसे वयस्कर नागरिक सुद्धा आणि तरुण मतदार सुद्धा याच ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेले आहेत. तुराब मुजावर सरांना माझी विनंती असणार आहे, आपण थेट जाऊया काकांकडे. काका लिंबू आणि कडीपत्ता विक्रेते आहेत. काका, मी तुमच्याकडे येणार आहे. 26 तारखेला मतदान प्रक्रिया होणार आहे. नांदेडचे खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? हॅलो, काय म्हणता? नांदेडचे खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? खासदार म्हणून प्रतापराव पाटील. काय कारण असू शकते प्रतापराव पाटलाकडे खासदार म्हणून बघण्यात? आमच्याकडे सगळी सुविधा करतात ते. नेमके कामं केलेले सांगता येईल का? प्रतापराव पाटील चिखलीकरांनी तुमच्या नजरेसमोर महत्वाचे कामं केले, असे 3 कामं सांगता येतील का तुम्हाला? काय सांगता येत नाही, तेवढा काय हेच आहे. तरीही प्रतापराव पाटील तुमच्या मनात आहेत, काही हरकत नाही. चांगली प्रतिक्रिया दिली तुम्ही. पुन्हा आपण जाऊया पुढे. खूप दूरवरती बाजार आहे, पुन्हा मला सांगण्याची वेळ येत आहे. आणि बरेचसे नागरिक याच ठिकाणी, महिला आणि पुरुष, बाजार करण्यासाठी आलेले आहेत. आणि या बाजारामधून तुम्हाला मी लाईव्ह अपडेट देतोय की अगदी 2 दिवसानंतर मतदान प्रक्रिया होणार आहे नांदेड जिल्ह्यासाठी. आणि याच अनुषंगाने आपण या बाजारामध्ये आलेलो आहोत. काय नेमकं असू शकते नांदेडकरांच्या मनामध्ये, नेमका कोणता खासदार रुजतोय हे बघण्यासाठी आलोय. व्यस्त असताना काकू, तुमचा बाजार झालाय का? हो, झालाय. कुठून आलात तुम्ही? इथलचेच आहेत नांदेड. 2 दिवसानंतर आता मतदान प्रक्रिया होणार आहे सुरू. नांदेडचा खासदार म्हणून कोणत्या व्यक्तिमत्वाकडे बघता? चांगलं करावं त्याने नांदेडचं सगळं. नेमका कोण असू शकते तुमच्या मनातला? कोणी पण असू शकते, तसं काही नाही. आपल्या याच्यावर, इमानदारीवर. नाव सांगता येत नाही म्हणजे तुमच्यावर काही दबाव आहे असं मला वाटतं? नाही नाही नाही, तसं काहीच नाहीये. पण हा माणूस विकास करू शकतो असं सांगता येणार आहे ना. तसे चव्हाण साहेब आहेत, करू शकतात विकास चांगला. चव्हाण साहेबांनी अगोदर काँग्रेसमध्ये पूर्ण आपली हयात घालवली आणि आत्ताच काही दिवसापूर्वी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहेत. कसं बघता या घटनेकडे? आता काही कारणामुळे असेल, आपण तेवढं काही सांगू शकत नाही. धन्यवाद सर. पुढे जाऊया आपण. आणखी काही बरेच नागरिक आपल्याशी बोलण्यासाठी येणार आहेत. अनेक महिला आणि पुरुषांची मी तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचविणार आहे. बघू शकता तुम्ही खरे मतदार आहेत. काका, इथलेच आहे तुम्ही? कुठून आलात? सुनीलनगर. मतदान इथेच आहे का तुमचं, का बाहेर खेडेगावामध्ये? सुनीलनगरला आहे. आता 26 तारखेला मतदान करायचं आहे. नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघता? आता काय सांगता येत नाही एवढं जास्त. एकच निवडून येणार तर एकच आहे, परंतु तुम्हाला कोण कोण माहित आहेत? उभा असलेले उमेदवार तुम्हाला कोण माहित आहेत? आपले बहुजन आघाडीचे पण माहित आहेत. कोण आहेत? काय नाही, बिलकुल. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत. आणि काँग्रेस पक्षाकडून जे आहे वसंतराव चव्हाण आहे. नेमकं कोणत्या चेहऱ्याकडे बघता नांदेडचा खासदार हा असला पाहिजे? वंचित बहुजन अविनाश भोसीकर. काय कारण असू शकते? आता हे जे आता बीच मध्ये जे ह्यांनी सत्ता पलटली ना, भाजपमध्ये गेले, बाकीचे सगळे भाजपमध्ये गेले. आता बघू त्यांच्याकडे झालं तरी. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अनेक मतदार या ठिकाणी तुम्हाला बाजार करताना दिसून येत आहेत. पण पुढे जाऊया. आणखी बरेचसे नागरिक या ठिकाणी मतदार बाजार करण्यासाठी आलेत. हा, बोलाल का तुम्ही? या समोर या.
26 तारखेला मतदान प्रक्रिया आहे नांदेड जिल्हाभरामध्ये. कोण असणार आहे तुमच्या मनातला खासदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? खासदार म्हणून आता बीजेपी सरकार बरी आहे सध्याला शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याला काही योजना आहेत. एक 4 कामं सांगू शकाल की चांगले हे काम झालेले आहेत बीजेपी कडून? शेतकऱ्याला पीक योजना आली, महिन्याला 2000 रुपये आलेत. असे काही योजना आहेत की त्याच्याकडून शेतकऱ्याचा फायदा आहे. महिन्यात व्यापाऱ्याचा फायदा आहे. याच्यामध्ये जे भ्रष्टाचार होता, जे कुठं गाडी पकडली 2000 रुपये द्या, 5000 रुपये द्या, हे आता सध्याला नाहीये. महागाईबद्दल? महागाई तर खूप वाढली ना. महागाईमध्ये हे कोणाच्या काळात वाढली? बीजेपीच्याच काळामध्ये वाढली. म्हणून तर आता सध्याला विचार करावा लागालाय. दोन्ही कडून बोलता तुम्ही. एक साईडने काकांचं जे आहे महागाई वाढली ते बीजेपीला जबाबदार आहे. बरं ठीक आहे. महागाई वाढल्यामुळं तुमची काय प्रतिक्रिया? महागाई वाढली म्हणून तर आता सध्याला विचार करून आपल्याला काँग्रेसच्या मागे जावं लागेल. मात्र काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता नांदेडमध्ये नसल्यामुळं बीजेपी शिवाय पर्याय नाही. ह्या हिशोबानं आशीर्वाद चव्हाणच्या पाठीमागे आम्ही कट्टर कार्यकर्ते आशीर्वाद चव्हाणचे. पुढे जाऊया. या सर पुढे आपण जाऊया. अनेक महिलांशी आपण संवाद साधणार आहोत. काकू माझ्यासोबत संवाद साधतील का हे मी बघणार आहे. काकू बाजार झालाय का पूर्ण तुमचा? नाही घ्यायचं. कुठून आलात बाजार करायचं? वसरणी वसरणी म्हणजे इथून मोजक्याच अंतरावर आहे बरोबर. 26 तारखेला आता मतदानाचा हक्क बजावायचा आहे तुम्हाला. नांदेडचा खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? ते काय सांगा आता. सांगितलं पाहिजे. नाही ते सांग ना. मतदान करत नाही. करता की विकास करणारा म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? विकास करणारा व्यक्ती काय सांगू शकणार आम्ही? 2 दिवसावर मतदान. आमच्या मनातलं काय सांगा तुम्हाला? मनातलं सांगत नाहीत म्हणजे तुमच्यावर दडपण आहे का? नाही दडपण काय नाही. आम्ही आमच्या मनाचे राजा. धन्यवाद. चला या पुढे आणखी पुढे जाऊया. काय क्या लगता है नांदेड़ का खासदार कौन रहना चाहिए इस बार? वसंतराव चौहान. किस वजह से वसंतराव चौहान? थोड़ी परेशानी है, थोड़ी दिक्कत है, इसलिए वजह सब हर एक चीज की महंगाई बढ़ गई, थोड़ी दिक्कत हो रही पब्लिक को भी, जनता को भी, इसलिए थोड़ा वसंतराव चौहान. कम होगी क्या? वसंतराव चौहान आने के बाद कम होगी महंगाई? हाँ हो सकती. सरकार आने में हमारा तो नेता अशोकराव चौहान साहब थे, हम तो उनके पीछे थे. उन्हें अब चले गए, इसलिए हमको इनके साथ जाना पड़ा, वसंतराव चौहान के साथ. काकूकडे जाऊया. काकू बोलण्यासाठी उत्सुक आहेत. बघता तुम्ही. काकू येतोय मी तुमच्याकडे. 1 मिनिट. सर समोरून या. काकू काय म्हणत होता तुम्ही? मी काय म्हणू, या बीजेपीने एवढी महागाई केली, आम लोकांना जगायचं राहिलं का काही? हा. आणि काँग्रेसचं म्हणलं की तुम्ही घेतच नाहीत. आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहात. तुम्हाला काय म्हणायचं म्हणायचं? काँग्रेसची सरकार जर आली तर महागाई कमी होईल असं वाटते का? कमी होईल तर ना, बराबर तर होईल. काही खाया पियाला तर बराबर होईल. हे काय आहे सगळं? आज हे बघलं की उद्या दुसरंच. आज 10 रुपयानं महाग म्हणलं की उद्या दुसरंच आहे की नाही? हा. या मोदीला तर मतच देऊ नये. हो. तर ह्या होत्या कवठा येथील बाजारातील मतदारांच्या प्रतिक्रिया. ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा इव्हेंट फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, नांदेड. आवाज बहुजनांचा.